गावाच्या पायथ्याशी एक जुनी आणि भुताटकी वाडा होती। लोक तिथे रात्री जात नसत, म्हणत की रात्री तिथून कानाफोड आवाज येतात। दिवसा पण तिथे जाणाऱ्यांना एक थंडगार हवा आणि सावल्यासारख्या आकृत्या दिसायच्या। एका दिवसाला शरद नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत धाडसाने त्या वाड्यात गेला। दरवाजा उघडल्यानंतर त्याला एक विचित्र वास आणि जुन्या कालच्या चिथावणीसारखे हसण्याचे आवाज ऐकू आले। आत गेल्यावर भिंतींवर जुन्या काळीचे फोटोग्राफ्स होते, ज्यात चेहऱ्यांवर अचानक हालचाल होत होती। शरदने पाहिले की एखाद्या छायेतून हात बाहेर येऊन त्याच्या शर्टला स्पर्श करत होते। त्याने पलटून पाहिले तर कोणीही नव्हते, पण त्याच्या पाठीमागे अचानक थंडगार श्वास जाणवला। तो घाबरून बाहेर धावत होता। दरवाजा बंद झाला आणि तो आत अडकला। आतल्या खोलीत एक जुना आरसा होता, त्यात त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक न वेढलेले हसू आले। शरद घाबरून मागे पळाला, पण वाड्यातील प्रत्येक खोलीमध्ये तेच प्रतिबिंब त्याचा पाठलाग करत होते। शेवटी तो बाहेर पोहोचला, तरी रात्रीचा अंधार, फडफडणारे सावले आणि त्या आवाजांनी त्याला अजूनही झोप घेऊ दिली नाही। गावकऱ्यांनी सांगितले की त्या वाड्यातील आत्मा फक्त धाडसी लोकांना स्वतःच्या भीतीशी सामना करून भाग पाडतो आणि त्याचा शिकार कधीही सुटत नाही। शरद वाड्यातून बाहेर आला तरी त्याच्या डोक्यात त्या आरशाचा चेहरा कायम घोळत होता। रात्रीच्या अंधारात तो घरी गेला, पण घरातही त्याला कुठूनही येत असलेले पायमोड आणि हलक्या हसण्याचे आवाज ऐकू येत होते। पलंगावर झोपताना त्याचे डोळे स्वतःच उघडले आणि त्याने पाहिले की कोणी त्याच्या खोलीत उभा होता। सावल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याजवळ सरकत होत्या आणि त्या चेहऱ्यावर जुन्या काळातील काळसर हसू होत होते। शरदने पलटून पाहिले तर रिकामा कोपरा होता, पण हळूहळू त्याचे बिस्तर हलत होतं। पलंग खाली सरकला आणि त्या आरशात दिसलेले चेहरा अचानक त्याच्या समोर आला। शरद घाबरून उठला, पण तो जागा नव्हता। तो अजूनही स्वप्नात आणि वास्तवात अडकला होता। लोक सांगतात की ज्या व्यक्तीला वाड्यातील आत्मा पकडतो, तो स्वतःच्या भीतीमध्ये अडकतो आणि त्या भीतीतून सुटत नाही। शरदने बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजे स्वतः बंद झाले। खिडक्या उघडल्या तरी आतल्या अंधारातून सावल्या बाहेर पडत होत्या। तो रात्रीभर तिथे थांबला। आवाज आणि छायांचा खेळ त्याच्या मनावर छाया टाकत राहिला। दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिले तर शरद थकून पडलेला, पण डोळ्यात भीती अजूनही राहिली होती आणि त्याने ठरवले की तो वाड्याजवळ कधीच जाऊन पाहणार नाही। पण रात्रीच्या प्रत्येक वेळेस त्याला तो आरशाचा चेहरा आठवून घाबरवत राहतो। काही लोक सांगतात की जो एकदा त्या वाड्यात गेला, तो आत्मा त्याच्या मागे सदैव राहतो आणि त्याच्या सावल्यांमध्ये हरवून जातो। शरदने ठरवलं की वाड्यापासून दूर राहायचं, पण रात्रीच्या वेळी त्याच्या घरात अदृश्य शक्ती अजूनही काम करत होती। त्याच्या घरातील आरसा अचानक काळसर झाला, त्यात त्याचे चेहरा बदलत जात होता आणि हसू अजून खोलवर दडलेलं ऐकू येत होतं। पलंगाखालील खोलीत सावल्या सरकत होत्या आणि भिंतीवर छायाचित्र स्वतः हलत होती। शरदने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजे अचानक बंद झाले आणि खिडक्या उघडल्या तरी त्याला अंधारातून आवाज ऐकू येत होते। टेबलवर ठेवलेले जुने फोटोज अचानक पडले आणि त्या फोटोतल्या व्यक्तींचे चेहऱ्यावर भयानक हसू दिसत होते। शरद घाबरून पलंगावर झेप मारला तर पलंग स्वतः उडत होता आणि छतावरून पडले। दरम्यान आरशात दिसलेले प्रतिबिंब त्याच्या मागे उभं राहिलं। शरद धावताना भिंतींच्या मागून हात बाहेर येऊन त्याला पकडू पाहत होते। तो घाबरून ओरडत होता, पण आवाजही गुदमरलेला आणि कुणालाच ऐकू येत नव्हता। रात्रीभर तो अंधार, आवाज आणि छायांच्या खेळात अडकलेला होता। सकाळ झाली तरी घरात शांती नव्हती। आरसा अजून काळसर आणि भीतीने भरलेला होता। गावकऱ्यांनी सांगितले की ज्यावर वाड्यातील आत्मा निशाण ठेवलं, तो त्याच्या भयाच्या अंतरात अडकतो। शरद आता प्रत्येक रात्री स्वतःच्या घरात आरशाकडे पाहतो आणि त्याचा चेहरा अजूनही त्याला शोधत राहतो। काही लोक सांगतात की तो वाडा फक्त वास्तू नाही, तर आत्म्यांचे अंधारलेलं साम्राज्य आहे आणि एकदा पावल टाकल्यावर सुटण्याचा मार्ग फारच दुर्गम असतो। शरदची भीती आता आपल्या हद्दी ओलांडली होती। रात्रीच्या अंधारात त्याला असं वाटत होतं की वाड्याचा आत्मा फक्त त्याच्यावर लक्ष ठेवत नाही, तर त्याच्या विचारांमध्येही शिरतो। त्याच्या डोक्यात जुने हसणारे चेहऱ्यांचे प्रतिबिंब चमकत राहायचे। रात्री जेव्हा तो झोपायचा, तेव्हा पलंग स्वतः हलत होता आणि छायाचित्रातील व्यक्तींचे हात बाहेर येऊन त्याला ओढत होते। आरशात त्याला स्वतःचा चेहरा दिसत नव्हता, तर त्या वाड्याच्या जुन्या मालकांचे चेहरे एकत्र आलेले दिसत होते। शरद घाबरून पलंगावर झेप मारतो आणि अचानक छतावरून आवाज येतो। भिंती फाटतात आणि अंधारातून जुन्या वाड्याची खोली समोर उभी राहते। त्याच्या मागे त्या वाड्याचे दरवाजे उघडलेले आणि आतून आवाज येतो। आयडेंटिटी आपल्या भीतीत हरवते। शरद पळतो, पण प्रत्येक पावलावर जमीन हलते, भिंती सरकतात। त्याचे स्वतःचे प्रतिबिंब त्याच्या मागे उभे राहते आणि हसत हसत म्हणते की तुझा भयानक प्रवास सुरू झाला आहे। शरद आता स्वतःला ओळखत नाही। तो आपल्या घराच्या आत सापडलेल्या दरवाजाबाहेर पळत आहे, पण त्याला समजते की वाडा फक्त फिजिकल नाही, तर त्याचा मानस जाळतो। सकाळ झाली तरी शरद जिवंत असला तरी त्याचे डोळे काळे आणि चेहरा भयाने कोरलेला आहे। गावकऱ्यांनी सांगितले की जो एकदा त्या वाड्यात गेला, तो पुन्हा पूर्वीसारखा राहू शकत नाही। वाडा अजूनही उभा आहे, तिथल्या अंधारात छायाचित्रे हलतात,
आवाज ऐकू येतात आणि प्रत्येक धाडसी व्यक्तीच्या भीतीवर स्वतःची सत्ता प्रस्थापित करतो. शरद आता सतत आरशाकडे पाहतो आणि त्याला समजते की तो वाडा अजूनही त्याच्यावर हसत आहे आणि हे भय कधीही संपणार नाही. शरद आता पूर्णतः वेड्यात अडकला होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या घरात वाड्याचे आवाज ऐकू येत होते. आरशात दिसणारे चेहरा आता त्याच्यासोबत बोलत होते, हसत हसत म्हणत होते की तुझा प्रवास अजून सुरू आहे, तू सोडत नाहीस. शरद पळतो, पलंग खाली सरकतो, भिंती हलत आहेत, छायाचित्रांतील व्यक्ती स्वतः उभ्या राहून त्याला ओढत आहेत. दरवाजे उघडले तरी अंधारातून हात बाहेर येतात आणि त्याला पुन्हा वाड्यात नेतात. त्याचे स्वतःचे प्रतिबिंब आता स्वतंत्र एंटिटी सारखं उभं राहिलं आहे, हसत हसत त्याच्या विचारात प्रवेश करत आहे. शरद ओरडतो, पण आवाज कुणालाच ऐकू येत नाही. गावकऱ्यांनी सांगितले की जो एकदा वाड्यात गेला तो मानसिक आणि भौतिक दोन्ही रूपांत अडकतो. शरद आता जगत असला तरी तो स्वतःचा मालक नाही. वाडा अजूनही त्याला शोधतो, त्याच्या प्रत्येक स्वप्नात येतो आणि त्याच्या प्रत्येक विचारावर हसतो. शेवटी आरशात फक्त काळसर छाया दिसते आणि शरदची ओरड थांबते, पण वाड्यातील आवाज अजूनही शांततेत घुमत राहतात. आणि असा भयंकर संदेश लोकांना जातो की धाडस केल्यास भीती कधीच सोडत नाही आणि वाडा नेहमीच तुझा पाळत बनतो.